लडाखच्या एका गावात स्त्रिया प्रेग्नंट होण्यासाठी भेट देतात. ऐकून विचित्र वाटलं असेल ना? हे खरंय. लडाखमध्ये एक गाव आहे जिथे परदेशी महिला विशेषतः युरोपियन देशांमधून गर्भवती होण्यासाठी येतात. पण या गावात असं काय खास आहे की महिलांना इथे येऊनच गरोदर राहायचंय? तर या गावात राहतात ब्रोक्पा या जमातीचे लोक, ज्यांना अलेक्झांडर दी ग्रेटच्या सैन्याचं वंशज म्हटलं जातं. जी जमात लडाखच्या डाह, हनू, दार्शिक, बियामा आणि गोकोन यांसारख्या गावांमध्ये राहते. गावातील जवळपास 1800 लोक या जमातीचे आहेत. त्यांचं शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे उंच, गोरी स्किन आणि हलक्या निळ्या रंगाचे डोळे, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. या जमातीला शुद्ध आर्यन वंशाचे शेवटचे वंशज मानलं जातं. ब्रोक्पा पुरुषाशी संबंध ठेवल्यास शुद्ध आर्यन जीन मिळून गोरे, निळ्या डोळ्यांचे आणि सुंदर मुलं होतात, असा समज आहे. मुख्यतः जर्मन आणि युरोपियन स्त्रियांमध्ये हा समज आहे. त्या काही आठवडे किंवा काही महिने या गावात येऊन राहतात. ऑनलाईन एजंट्सद्वारे पुरुषांची प्रोफाईल्स पाहून त्या निवड करतात आणि इथून गर्भवती होऊन परत जातात. यात स्थानिक पुरुषांना पैसे दिले जातात. यामुळे हा सगळा प्रकार आता प्रोफेशनल झालाय. इको टुरिझम वगैरे तुम्ही ऐकलं असेल. पण प्रेग्नन्सी टुरिझम हा विचित्र प्रकार आता ऐकायला येतोय. ब्रोक्पा लोकांशी मात्र जेव्हा यावर चर्चा केली गेली, तेव्हा त्यातल्या काही लोकांनी ही गोष्ट कबूल केली आहे, पण काही लोक हे अफवा असल्याचं सांगतायत. आता यावर तुमच्या प्रतिक्रिया काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.